भारत पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीत निदर्शने. हिंगोलीच्या वसमतमध्ये केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलाय. पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तानसोबत भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. शिवसेना हिंगोली महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रेणुकाताई पतंगे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध करण्यात आलाय. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना हा फक्त आणि फक्त व्यापारासाठी खेळवण्यात येतोय, त्यामुळे देशवासियांच्या भावनेसोबत खेळणाऱ्या केंद्र सरकारचा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल कदम, तालुका प्रमुख डॉक्टर डी.बी. पार्डीकर, शहर प्रमुख काशीनाथ भोसले, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख सौ मीराताई पांचाळ, शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रीतीताई दळवी, शिवसेना महिला शहर प्रमुख संगीताताई स्वामी, मीराताई दातारताई, उमाताई, उपतालुका प्रमुख पिंटू गुजर, सर्कल प्रमुख शिवाजी शिंदे, सर्कल राजू क्षीरसागर, सुरेश स्वामी, शिवाजी कराडे, शिवसेना युवा सेना तसेच सर्व हिंगोली महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रेणुकाताई पतंगे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. 22 एप्रिलला जे पहलगाम वरती आतंकवादी हल्ले झाले त्या हल्ल्यामध्ये आपले माता बहिणीचे सिंदूर उजाडले गेले, आपले जवान शहीद झाले, आपल्या जवानांचं रक्त सांडलं, त्या जवानांच्या जखमा आणखीनही भरलेल्या नाहीत, तरी आपलं भारत सरकार कसं काय पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू शकते हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. 2008 मध्ये आपला ताज हॉटेल वरती जो आतंकी हल्ला झाला, त्यानंतर 2019 मध्ये जे पुलवामाचा जो प्रकार झाला त्यामध्ये आपले 40 सीआरपीएफ जवान मारले गेले. हे सर्व प्रकार नेहमी पाकिस्तानी दहशतवादी देशाकडून होत असताना त्यांच्यासोबत आपण क्रिकेट कसं काय खेळू शकतो. जेव्हा हा पहलगामचा हल्ला झाला तेव्हा मोदी सरकार आणि संरक्षण मंत्री असं म्हणत होते की आम्ही पाकिस्तानचं कंबरडं मोडू, पाकिस्तान देशाला चांगला धडा शिकवू आणि त्यांना आपण आता आपला खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं म्हणत होते. मग खून आणि क्रिकेट एकत्र कसं काय? मग तुम्ही ह्या दुटप्पी सरकारचं करायचं काय? तुम्ही सर्वांनी मिळून याला पाठिंबा द्या असं माझं म्हणणं आहे. आम्ही जे आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाला सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे आणि त्यांनी सर्वांनी आजच हे क्रिकेटची स्पर्धा आहे म्हणजे हे बीसीसीआयला परवानगी दिलं कोण? बीसीसीआयला परवानगी देणारं सरकार आपलं भारत सरकारच आहे. बीसीसीआय स्वतःच्या मनमानी कारभार नाही करू शकत, त्यांनी त्यांना विचारलंच असेल. माझं फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की तुम्ही हे भारत आणि पाकिस्तान मॅच खेळून जे म्हणजे पहलगाम मध्ये हल्ला झाला, आपले 26 जवानांच्या ज्या फॅमिली उद्ध्वस्त झाल्या त्या फॅमिलींच्या अश्रूवरती तुम्ही क्रिकेटची मजा घेऊन हसणार आहात का? या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं माझं कुंकू माझा देश भारत पाकिस्तान क्रिकेटच्या निषेधार्थ या ठिकाणी पूर्ण राज्यभर आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं आंदोलन चालू आहे. त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की एकीकडे भारताचे जवान शहीद व्हायले, दुसरीकडे भारताच्या माता भगिनी विधवा व्हायल्यात. असं असताना या नालायक सरकारनं फक्त पैशासाठी, हे खरं तर व्यापाऱ्याचं सरकार आहे, मोदी सरकार म्हणजे व्यापाऱ्याचं सरकार आहे, व्यापार करण्यासाठी भारत पाकिस्तान ही मॅच त्यांनी ठेवलेली आहे. हे दुर्दैव आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही संपूर्ण राज्यभर देशभर आंदोलन करत आहोत. खरं तर ही मॅच जर महाराष्ट्रात असती तर निश्चितच त्याला जशास तसं उत्तर मिळालं असतं, पण दुर्दैवाने मॅच दुसऱ्या राज्यात आहे आणि या ठिकाणी जर महाराष्ट्रातल्या किंवा आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या जर कुठल्या जर स्क्रीनवर जर या मॅच दाखवण्याचा प्रयत्न कोणी केला तर निश्चितच त्याला आम्ही फोडून उत्तर देऊ. आणि महाराष्ट्रात आणि देशात एक खरं तर दुर्दैवी घटना आहे की भारताच्या पंतप्रधानांना हे कळायला पाहिजे होतं की भारताच्या ज्या लोकांच्या मत आहे की बा संबंधित पाकिस्तान सोबत मॅच खेळू नये, तरी सुद्धा त्यांनी त्या अमित शहाच्या पोराच्या स्वार्थापोटी त्या ठिकाणी मॅच खेळवण्याचं पाप त्या ठिकाणी केलं. याला निश्चितच जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.